अयोध्येत राम मंदिर ट्रस्टची 22 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक। व्यवस्थापन समित्यांच्या पुनर्रचनेसह SIT अहवालावरही होणार चर्चा। अहवालातील निष्कर्षानुसार पुढील निर्णय घेण्याची शक्यता। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर धंगेकर पती पत्नी नॉट रिचेबल। अटकेची टांगती तलवार असल्यामुळे दोघेही नॉट रिचेबल। अमरावतीमध्ये बोगस सोयाबीनच्या तब्बल 1638 तक्रारी। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खडेबोल सुनावल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर। 13 बोगस कंपन्यांविरोधात तब्बल 38 गुन्हे दाखल। भंडाऱ्यामध्ये आमदारांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीचं ढोल बजाव आंदोलन। ओबीसींसाठी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी 70 दिवसांपासून साखळी उपोषण। मनमाडमध्ये केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नागरिकांचं धरणे आंदोलन। विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांचा आंदोलनाला पाठिंबा। भंडारा शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झाल्यामुळे काँग्रेस आक्रमक। खासदार प्रशांत पडोळेंनी खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावत नोंदवला निषेध। सांगली जिल्ह्यामध्ये वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी। स्मार्ट मीटर न बदलल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार, तुकाराम बाबा महाराजांचा इशारा। धाराशिवच्या आठवडी बाजारातील सुविधांअभावी काँग्रेसचं चक्काजाम आंदोलन। मागण्या तातडीनं पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नागपूरमध्ये विदर्भ राज्य समितीच्या 11 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल। केंद्र सरकार विरोधातील आंदोलनादरम्यान रस्ता अडवल्यामुळे कारवाई। बीडच्या परळीमध्ये राजकीय वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला। नगरसेवक नितीन रोडेच्या इशाऱ्यावर लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण केल्याचा आरोप। पुण्याच्या जुन्नरमधील बंद शाळेतून 3 किलो गांजा जप्त। इनोवा ॲक्टिवासह 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। एकाला अटक, 2 आरोपी फरार। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील डोंगराला भेगा पडल्यामुळे मळे आणि सुतारवाडी गावांना धोका। महसूल प्रशासनाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी साखर कारखान्याला दूषित पाणी प्रकरणी कारणे दाखवा नोटीस। 3 दिवसांमध्ये उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा। साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावामध्ये मंत्री मकरंद वाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याची मकरंद पाटलांची माहिती। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीवरील लेपन प्रक्रिया आषाढी यात्रेनंतर केली जाणार। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। जिल्हा न्यायालयानं स्थगिती उठवल्यामुळे लेपन प्रक्रियेचा मार्ग मोकळा। लंडनहून निघालेली ग्लोबल वारी पंढरीच्या दारी दाखल। 50 दिवसांचा प्रवास करत वारकऱ्यांनी 11 देशांमध्ये पोहोचवला विठ्ठल भक्तीचा संदेश। कर्नाटकच्या हसनमधील आरकालगुड इथे कर्नाटक ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर गंभीर आरोप। कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना शाखेत कोंडून ठेवल्याचा आरोप। मुख्य दरवाजाला कुलूप लावून अतिरिक्त काम करून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल।